फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो. टीकेनंतर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. नाशकातील तपोवनापासून निघालेला आदिवासी संघटनांचा उल गुलान मोर्चा महामार्गावर. मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या, वाहतुकीची झाली कोंडी. रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला. भाजपानं मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी, तर अमित साटम हे मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचं आहे, अमित शहा यांचा विरोधकांना सवाल. वराह जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन. सोलापुरात मंत्री नितेश राणेंविरोधात ठाकरे गट आक्रमक. वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार. खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. एटीएमसाठी नवे नियम. एटीएममध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार. चौथा व्यवहार करण्याला 23 रुपये अधिक जीएसटी. वरण घाट वाहतुकीसाठी खुला. पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट. सणासुदीसाठी वरंध घाट खुला केला. अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाला तडे. पुलावरील अवजड वाहतूक बंद. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये उत्स्फूर्त स्वागत. शुक्ला आता स्वगृहीत जाण्यासाठी लखनौ इथं पोहोचले. गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पुन्हा विसर्ग. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस. गंगापूर धरण सध्या 97% भरलं. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक. पवार गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा राजभवन येथे सन्मान होणार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सत्कार करणार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणामुळेच. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट.